जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 238. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. श्री महाराजांच्या कृपेनं सुंदरकांडाच्या 2 भक्तोत्तमांचं वर्णन, त्यांची गाथा, त्यांचं चरित्र, त्यांची रामभक्ती आपण बघितली. जो चित्तलयाचा राजमार्ग आहे तो त्यांनी दाखवला. कोणता तो? तर श्री महाराजांनी सर्व संतांनी एकमुखानं गौरवलेला असा हा नाममार्ग आहे. हनुमंत आणि विभीषण या दोघांनी हे नाम घट्ट हृदयाशी धरल्यामुळे, जसं महाराज म्हणतात की नामाच्या मागे सर्व गुण आपोआप येतात. नामाशिवाय जर गुण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला तर ते गुण पूर्णत्वाकडे झुकत नाहीत आणि कधीतरी चुकून पूर्णत्वाची अनुभूती आली तरी ती टिकत नाही. केवळ नाम हेच ते पूर्णत्व आहे. त्यामुळे ज्या ज्या भक्तांनी म्हणून हे नाम घट्ट हृदयाशी धरलं, नामा परते न सत्य मानावे ही सद्गुरु आज्ञा पाळली, त्याला नामा परते सत्य काही नाहीच याची अनुभूती गुरुकृपेने येते. त्यावेळी तो पूर्ण बनतो. भक्तोत्तम हनुमंतासारखा, भक्तोत्तम विभीषणासारखा अखंड चित्तलय त्यावेळी त्या भक्ताचा साधतो. त्यामुळे ह्या सर्व कथेतून आमच्या मनाच्या धाटणीप्रमाणे आपल्याला विविध पैलू भक्तांचे आवडत असतात. भक्ती आवडते, त्यांचं प्रेम आवडतं, त्यांच्या अंतःकरणाची शुद्धी आवडते, त्यांची तत्परता आवडते, रामसेवेतली तत्परता. अशा अनेक गोष्टी ज्या असतातच त्या खूप भावतात आणि अगदी स्वाभाविकपणे आपल्या अंगी हे गुण कसे येतील याचा आम्ही प्रयत्न करायला लागतो. पण तो मुख्य जो खुंटा आहे, जसं म्हटलं अगोदर, ते नाम, ते सोडून या गोष्टी प्राप्त करून घेणं शक्य नाही, हे आम्हाला हे भक्तोत्तम शिकवतात. राम राम तेही सुमिरन कीन्हा असे विभीषण, राम नाम बिनु गिरान सोहा असा उपदेश रावणाला करणारे हनुमंत, हे दोघे या प्रभूंच्या नामामुळे अभय आहेत, या नामामुळे असंग आहेत आणि या नामामुळेच अखंड आनंद उपभोगत आहेत. त्यामुळे हेच आज तुलसीदास आम्हाला पहिल्या चौपाईमध्ये सांगतायत. काल आपण बघितलं की श्रीरामांनी विभीषणाला लंकेचं राज्य दिलं, सर्व संपत्ती आता तुझी झाली असं सांगितलं आणि त्याबरोबर भक्तीचं वरदानसुद्धा दिलं, नाही का? आणि आज आता तुलसीदास आम्हाला सांगतायत की कसं श्रीरामांनी सर्व काही विभीषणाला देऊन टाकलं खूप सहजपणे. म्हणून तुलसीदास सांगतायत की असे प्रभू आहेत ज्यांनी सहजपणे ती संपत्ती देऊन टाकली विभीषणाला. खरं बघू जाता वालीला सुद्धा त्याचा अंत करून ते राज्य श्रीरामांचं झालं होतं, पण तिथेसुद्धा त्यांनी ते राज्य सुग्रीवास देऊन टाकलं. आणि आता इथे हे तर भविष्यकाळामध्ये रावणाला मारून ते राज्य मिळणारच आहे याची ग्वाही जणू त्यांनी विभीषणाला ते राज्य सोपवून केली आहे.
इथे पुन्हा प्रभूंचं पूर्ण कामत्व सिद्ध होतं. सिद्ध करण्याची गरजच नाही, पण तरीसुद्धा आम्हाला कळण्यासाठी ह्या सर्व गोष्टी संत ग्रंथांमधून लिहून ठेवत असतात की कशी निष्कामता असावी, कसं निस्वार्थपण असावं, कोणत्याही गोष्टीबद्दल हाव किंवा कोणत्याही प्रकारचा लोभ कसा नसावा, ह्या सर्व गोष्टीसुद्धा श्रीरामचरित्रातून दिसून येतात आणि त्या पूर्ण काम अवस्थेला दर्शवतात. त्या सर्व संतांमध्ये हा गुण दिसून येतो. श्री महाराजांच्या चरित्रामध्ये आपण वाचलं असेल की किती निस्पृह होते महाराज. मी कुणाचा एक पैशानं सुद्धा मिंधा नाही असं एकदा खणकावून सांगितलं होतं आमच्या महाराजांनी. हे मिंधेपण ज्याला नसतं तो खरा आनंदात जगत असतो. हे निस्पृहपण ज्याच्या कृतीमध्ये सुद्धा दिसत असतं त्याला कुणाचंच भय नसतं. जो अभय असतो तोच निस्पृह होऊ शकतो आणि जो निस्पृह असतो त्याच्याच प्रत्येक कृतीमध्ये ते अभयत्व दिसतं. त्यामुळे तुलसीदास आम्हाला सांगतायत असे प्रभू आहेत, किती सहजपणे देऊन टाकलं. त्यामुळे म्हणतायत अस प्रभू छाडी भजहि जे आना, ते नर पशु बिनु पूछ बिशाना, निज जन जानी ताही अपनावा, प्रभु सुभाव कपि कुलमन भावा. अशा परम कृपानिधान प्रभूंना सोडून जे दुसऱ्या कुणाला भजतात ते तुलसीदास म्हणतात ते नर पशु, ते पशु आहेत. कसे पशु? बिनु पूछ बिशाना, शिंग आणि शेपूट सुद्धा नसलेले असे पशु आहेत. असे मनुष्य जे कृपानिधान भगवंतांना सोडून इतराला कुणाला भजतात. या जगामध्ये आम्ही जे अनेक ठिकाणी शरणागत होतो पहा, अनेक ठिकाणी आपल्यात लक्षात येत नाही. जिथं जिथं म्हणून आमचं काही चालत नाही लक्षात येतं तिथं आम्ही शरणागत होत असतो आणि खरं कुणाला शरणागत झालं पाहिजे हे विसरत असतो. परिस्थितीला शरण जातो, व्यक्ती वस्तू पदार्थांना शरण जातो. खाल्ल्याशिवाय चालणार नाही, पैसा अमुक रीतीनं कमावल्याशिवाय चालणार नाही, अमुक गोष्ट केल्याशिवाय चालणार नाही, अमुक व्यक्तीचे पाय धरून काम करून घेतल्याशिवाय चालणार नाही, असे अनेक अशा मखलाशी आम्ही करत असतो. पण जसं म्हटलं जातं की योग्य चरण मिळाले किंवा चुकीचे चरण धरण्याची पाळी येत नाही, तसं एकदा सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक जो झाला खऱ्या अर्थानं त्याला खरोखर इतर कुठं शरणागत व्हावं लागत नाही. आणि हेच इथे सांगतायत तुलसीदास आम्हाला की त्यांना सोडून तुम्ही दुसऱ्यांना भजता म्हणजे तुम्ही पशु आहात असं इथे तुलसीदास स्पष्टपणे सांगतायत. आणि पुढे सांगतायत की आपला सेवक मानून विभीषणाला श्रीरामांनी स्वीकारलं आणि असा हा गोड प्रभूंचा स्वभाव वानर कुलाला अत्यंत आवडला. कपी कुल मन भावा, सर्व वानरांच्या मनाला आराम मिळाला या प्रभूंच्या कृतीमुळे. विभीषणाला ते सर्व राज्य देऊन टाकण्याच्या, राजतिलक करण्याच्या कृतीमुळे, बरं का. आणि आता पुढे सांगतायत पुनि सर्वज्ञ सर्व उर्वासी, सर्व रूप सब रहित उदासी, बोले बचन नीति प्रतिपालक, कारण मनुज धनुज कुल घालक, सुनु कपीस लंकापति वीरा, केहि विधि तरिय जलधि गंभीरा, संकुल मकर उरग झष जाती, अति अगाध दुस्तर सब भाती. आता
सर्वज्ञ, सर्व काही जाणणारे, सर्व उरवासी, सर्वांच्या हृदयात वास करणारे, सर्व रूपांमध्ये प्रकट असणारे, सर्व रहित उदासी, सर्वांहून वेगळे सुद्धा, उदासीन, उदासीन म्हणजे दुःखी नव्हे, उदासीन म्हणजे सर्व लौकिकाच्या वर निवास करणारे, त्या अवस्थेचं वर्णन आहे ते उदासीन. भक्तांवर कृपा करण्यासाठीच ज्यांनी मनुष्य देह धारण केलाय आणि राक्षस कुलाचा नाश करणारे असे श्रीराम आता कशासाठी बोलतायत? नीतीचं पालन करण्यासाठी म्हणाले, असं म्हटलंय. बोले बचन नीती प्रतिपालक, नीतीचे प्रतिपालक. कसं असतं पाहत नाही का? जसं सांगितलं जातं की तयांच्या लीले माझी नीती जियाली दिसे. भगवंत असोत, त्यांचे जन म्हणजे संत असोत, त्यांच्या आयुष्यामध्ये नीती प्रत्यक्ष प्रकट झालेली दिसते. त्याचा जन्मच नीतीचा त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला दिसतो. आणि असतात कसे हे? तर सर्व नीती धर्माच्या पलीकडे पोहोचलेले, ज्यांना कसलाच स्पर्श होऊ शकत नाही असे हे संतसुद्धा असतात. इथं तर प्रत्यक्ष भगवंत अवतार आहेत. त्यामुळे इथे म्हणतायत की तरीसुद्धा नीतीचं पालन आपण अनेकदा बघितलं पहा की मनुष्य देहात आल्यानंतर श्रीरामांनी प्रत्येक गोष्ट ही मानवी लिमिटेशन्सना धरून केली. कुठंही त्यांचं भगवंतपण त्यांनी पुढे करून गोष्ट केली आहे. अगदी लढाईच्या वेळेससुद्धा असं दिसत नाही. त्यामुळे ह्या मानवी नीतीप्रमाणे आता श्रीराम म्हणतायत. काय म्हणाले की हे वानरराज सुग्रीव आणि लंकापती विभीषण, ऐकावं. आता मला सांगा, या खोल अशा अथांग समुद्राला ओलांडायचं कसं? कारण अनेक प्रकारच्या मगरी, साप, मासे मोठमोठे यांनी भरलेला हा प्रचंड समुद्र आहे, जो उल्लंघून जायला अत्यंत कठीण आहे, असं श्रीराम म्हणतायत. म्हणून म्हटलं ना की मानवी मनबुद्धीला धरूनच प्रत्येक गोष्ट श्रीरामांनी केली. आम्हाला शिकवण्यासाठी प्रयत्नांचं महत्त्व फार श्रीरामचरित्रामधली प्रत्येक गोष्ट घेण्यासारखी असते. आमच्या दैनंदिन आयुष्याला उत्तम रीतीनं कसं जगावं हे शिकण्यासाठी. त्यामुळे असं श्रीरामांनी जेव्हा विभीषणाला विचारलं, विभीषण ओळखतात रामांना नाही का, त्यामुळे म्हणतात, कहलंके ससुन हो रघुनायक, कोटि सिंधु शोषक तव सायक, यद्यपि तदपि नीति असि गाई, विनय करिय सागर सन जाई, प्रभु तुम्हार कुल गुर जलधि, कहि उपाय विचारी, बिनु प्रयास सागर तरिही, सकल भालु कपिधारी. विभीषण म्हणाले, रघुनाथ, आपला एक बाणसुद्धा कोट्यवधी समुद्रांना क्षणार्धात शोषून घेऊ शकतो. हे काय मला माहीत नाही, पण तरीसुद्धा तुम्ही नीतीचं पालन करण्यासाठी विचारल्यामुळे नीती असं सांगते की प्रथम जाऊन समुद्राला विनंती करावी, हे योग्य होईल. बरं का? आपण बघितलं श्रीरामांनी विभीषणाचं वर्णन, कौतुक करताना सुद्धा नीती निपुण असं वर्णन केलं. त्यामुळे विभीषणाने सुद्धा नीतियोग्य सल्लाच प्रभूंनी विचारल्यावर त्यांना दिला की समुद्राला विनंती करावी नाही का. आणि पुढे म्हणाले की हे प्रभू, समुद्र तुमच्या कुळाचं जणू पूर्वज आहे, त्यामुळे तो विचार करून उपाय सांगेल आणि त्यांनी उपाय एकदा सांगितला की मग अस्वल आणि वानरसेना विनासायास समुद्रापलीकडे जाऊ शकतील. आणि हे विभीषणाने सांगितल्यावर श्रीराम काय म्हणाले, सखा कही तुम्हनी की उपाय,
करिय दैव जऊ होई सहायी, मंत्र नयह लक्ष्मण मन भावा, राम बचन सुनी अति दुःख पावा. विभीषणांनी सांगितल्यावर श्रीराम म्हणतायत, मित्रा तू अतिशय उत्तम उपाय सांगितलास, त्यामुळे जर दैव सहाय्यक असेल तर हाच उपाय करावा म्हणतो मी, बरं का. आणि श्रीरामांचं हे बोलणं ऐकून लक्ष्मणाला मात्र काही ते आवडलं नाही. हा सल्ला विभीषणानं दिलेला मंत्र न यह लक्ष्मण मन भावा, नाही का. लक्ष्मण आपल्याला माहिती आहे प्रत्यक्ष शेषावतार, प्रभूंना पूर्णपणे जाणणारा असा आहे. त्यामुळे म्हणताय तुलसीदास, राम बचन सुनी अति दुःख पावा. विभीषणाचा सल्ला तर आवडलाच नाही लक्ष्मणाला, आणि श्रीरामांचं बोलणं ऐकून तर अत्यंत दुःख झालं, बरं का. स्पेड इज स्पेड सांगणारा लक्ष्मण आहे. त्यामुळे म्हणतोय, नाथ दैव कर कवन भरोसा, सोशिय सिंधु करिय मन रोसा, कादर मन कहु एक अधारा, दैव दैव आलसी पुकारा. लक्ष्मण म्हणाला, नाथ दैवाचा काय भरवसा, मनात क्रोध आणा आणि समुद्र सुकवून टाका, सोशिय सिंधू करिय मन रोसा. बरं का. दैव हे भित्र्या मनाचं एक समाधान असतं फक्त, आणि फक्त आळशी लोक दैव दैव असं म्हणत असतात. म्हटलं ना, भगवंत सन्निध राहून त्यांच्या कृतीचा अर्थ लावणं फार अवघड असतं. अगदी सहजपणे इथे आमच्या श्री महाराजांची आणि भाऊसाहेब केतकरांची आठवण होणं स्वाभाविक आहे, की अनेकदा श्री महाराजांचे निर्णय असोत किंवा त्यांनीच काही बोललेलं असो, त्यांची काही कृती असो, ती लक्षातच यायची नाही. जे अखंड महाराजांच्या सोबत असायचे त्यांनासुद्धा एकदम आश्चर्य वाटायचं की महाराज असं कसं काय म्हणाले. आणि नंतर काही काळानं महाराजच त्याचा अर्थ समजावून सांगत किंवा त्या भक्तांनाच आपणहून तो उमजे, जसं भाऊसाहेब केतकरांना उमजायचं नंतर, की आणि म्हणायचे ते की तेव्हा पण त्यांना फार वेळ लागायचा नाही, अत्यंत उच्च कोटीचे भक्त होते, शिष्य होते, त्यामुळे लगेचच त्यांना समजायचं. आणि ते म्हणाले की तेव्हापासून महाराजांच्या कृतीचा अर्थ लावणं मी सोडून दिलं. पण हे फार अवघड असतं. अनेक विकल्प संतांच्या सोबत राहणाऱ्यांना मनामध्ये येऊ शकतात, जोवर पूर्ण शरणागती नाही, जोवर पूर्ण निष्ठा नाही, जोवर त्यांचं भगवंतपण मनावर ठसत नाही. त्यामुळे इथे लक्ष्मणाला माहिती आहे, लक्ष्मणाचं थोडं वेगळं आहे, कारण तिथे पूर्ण विश्वास हा आहे की भगवंत काहीही करू शकतात एका क्षणार्धात, केवळ संकल्प. इथं तरी लक्ष्मण म्हणालाय की मनामध्ये क्रोध आणा आणि समुद्र चुकून टाका. तो क्रोधसुद्धा आणण्याची गरज नाही हेही लक्ष्मणाला माहिती आहे. केवळ एक संकल्प केला तर सबंध समुद्र ते सहज ओलांडून जाऊ शकतील. पण जसं म्हटलं की मनुष्य देहामध्ये ह्या कोणत्याही गोष्टींचा आधार प्रभूंनी घेतलेला नाही. केवढी शिकवण आहे, केवढी शिकवण आहे. आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर आजकाल ते एक फॅड आल्यासारखं उपाय शोधायला जातो. अमुक दुःख आलंय, काय उपाय करायचा, म्हणजे दैवाधीन उपाय, की अमुक करा तमुक करा. पुस्तकांमधून यांची वर्णनं असतात, टेलिव्हिजनवर ह्या गोष्टी सांगितल्या जातात. अमुक केलं तर अमुक दुःख दूर होईल वगैरे वगैरे. या गोष्टींना विरोध जणू इथं श्रीराम करतायत, की धमक आहे ना तुमच्यात, मनुष्य देह दिलाय ना मी तुम्हाला, मग प्रयत्न करा, प्रयत्न करा आणि त्याचं फळ माझ्यावर सोपवा, मग जे तुमच्यासाठी योग्य असेल तेच होईल.
त्यामुळे जे उपाय केले जातात दुःख दूर करण्यासाठी, त्या उपायानं दुःख दूर झालं तरी ते दुःख दूर झाल्यानं तुम्हाला समाधान मिळेल याची खात्री असते का? म्हणून सद्गुरू शरणागतीला महत्त्व आहे की सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आम्हाला खरं आमच्यासाठी योग्य काय हे कळत नाही. आणि कळलं नाही तरी पूर्ण भरोसा असतो की ते जे करतील ते योग्यच करतील. मग तो निश्चिंतीनं नामस्मरण करू शकतो. अशा रीतीनं इथे श्रीराम आम्हाला खूप मोठी गोष्ट दाखवून देत आहेत. योग वासिष्ठामध्ये ह्या पुरुष प्रयत्नाचं, पुरुषार्थाचं महत्त्व वसिष्ठ ऋषींनी श्रीरामांना सांगितलं असं वर्णन आहे. खूप वर्णन आहे त्याबद्दल आणि खूप महत्त्वाचं आहे ते. साधनदृष्टीनं आपल्याला वाटतं त्याचं महत्त्व कमी आहे, पण खरं साधनदृष्टीनं अजून जास्त महत्त्व आहे. कारण प्रयत्नाला किती महत्त्व आहे हे आम्हाला समजतं. महाराज आमच्याकडून नामस्मरण करून घेत नाहीत असं म्हणायची छाती होत नाही. मग आमचं काहीतरी चुकतंय, आमच्या कंडक्टमध्ये काहीतरी दोष आहे किंवा आमच्या मनावरच्या ताब्यामध्ये दोष आहे हे लक्षात यायला लागतं आणि मग आम्ही सुधारायच्या प्रयत्नाला लागतो. त्यामुळे ह्या प्रयत्नाचं महत्त्व इथं भगवंतही सांगतायत आणि खरं तर लक्ष्मणसुद्धा सांगतोय की दैव दैव असं आळशी लोक म्हणतात, त्यामुळे असं करू नये असं स्पष्ट लक्ष्मणाने श्रीरामांना सांगितलं. आणि आपल्या धाकट्या बंधूचा भाव फक्त श्रीराम जाणतात. त्यामुळे सुनत भी हसी बोले रघुबीरा, ऐसे ही करब धरहु मन धीरा, अस कही प्रभु अनुज ही समुझाई, सिंधु समीप गये रघुराई. लक्ष्मणाचं बोलणं ऐकून हसतायत रघुनाथ आणि म्हणाले, हसत हसतच म्हणाले, असंच करूया लक्ष्मणा, मनात धीर धर. बरं का, असं समजावलं भावाला. आणि प्रभू समुद्रात सन्निध गेले आणि काय केलं तिथं? प्रथम प्रणाम कीन्ह सिरुनाई, बैठे पुनि तट दर्भड साई, जब ही विभीषण प्रभु पहियाए, पाछे रावण दूत पठाए. तुलसीदास सांगतायत की प्रथम मस्तक नमवून श्रीरामांनी समुद्राला प्रणाम केलाय आणि मग किनाऱ्यावर कुश पसरून त्यावर बसले. व्रतस्थ बसावं तसं श्रीराम समुद्र किनाऱ्यावर दर्भ त्याचं ते घालून पसरून त्यावर बसले. बरं का, की समुद्रराज वर येतील आणि आपलं म्हणणं ऐकतील यासाठी तसे बसले असं म्हटलंय. आणि ज्यावेळी विभीषण प्रभूंकडे आले होते इकडे, त्याच वेळी रावणानं सुद्धा आपले दूत त्याच्या मागं पाठवले होते. ते हे सर्व बघत होते. बरं का, आता त्या दूतांबद्दल सांगतायत तुलसीदास आम्हाला, रावणाच्या दूतांबद्दल, जे विभीषणाच्या पाठोपाठ आले होते पण कुणी त्यांना ओळखू शकलं नाही. काय केलं त्यांनी? सकल चरित तिन्ह देखे, धरे कपट कपि देह, प्रभु गुण हृदय सराहहि, शरणागत परनेह. कपट रूप, कपटानं त्या दूतांनी, राक्षस दूतांनी वानर रूप धारण करून त्या सर्व प्रभूंच्या लीला बघितल्या होत्या. बरं का, त्या वानरांमध्ये सामील होऊन गेले, त्यामुळे कुणाला समजलं नाही. आणि गंमत अशी झाली की आपल्या मनात प्रभूंच्या गुणाची प्रशंसाच ते करू लागले. शरणागतावरचं प्रभूंचं प्रेम बघून त्या प्रेमाची सुद्धा हे रावणाचे दूत प्रशंसा करू लागले. बरं का, आमच्या श्री महाराजांना जेव्हा त्या कुणीतरी विषप्रयोग करायचं ठरवलं, त्यावेळेला सुरुवातीला जे 2 लोक आले त्यांची अवस्था या रावणाच्या दूतांसारखी झाली होती. श्री महाराजांचा कंडक्ट
त्यांचं ते नामावरचं प्रेम, त्यांचं ते लोकांवरचं प्रेम, लोकांचं त्यांच्यावरचं प्रेम, हे सर्व गोंदवल्यातलं संस्थान बघून ते इतके हरखून गेले की ते जे महाराजांना विष घालायला आले होते ते महाराजांना दंडवत प्रणाम करून त्यांच्यासमोर काय खरं ते सांगून चुकीबद्दल क्षमा मागून महाराजांकडून नाम घेऊन परत गेले. असे श्रीराम आमचे. त्यामुळे इथे श्रीरामांना बघून सुद्धा या रावणदूतांची अशीच स्थिती झाली की तेच श्रीरामांची प्रशंसा करतायत. आणि पुढे तुलसीदास आम्हाला सांगतायत, प्रगट बखानहि राम स्वभाव, अतिस प्रेम गाबिसरी दुराऊ, रिपुके दूत कपिंधत बजाने, सकल बांधी कपीस पहियाने. श्रीरामांनी इतकी भुरळ घातली त्यांना की उघडपणे सुद्धा अत्यंत प्रेमानं हे रावणाचे दूत श्रीरामांची थोरवी वर्णन करत होते. बरं का, आपलं सोंग विसरूनच गेले, आपण कोण आहोत हे सुद्धा विसरून गेले. बरं का. आणि पण झालं असं की जेव्हा हे दोन वेगळेच कोणी रामांची प्रशंसा करतायत हे लक्षात आलं, त्यावेळी वानरांना समजलं की हे शत्रूचे दूत आहेत. आणि जेव्हा हे समजलं तेव्हा त्या दोन्ही दूतांना बांधून सुग्रीवाकडे सर्व वानर घेऊन आले. बरं का, काय गोड पहा. ज्या वेळेला संत भगवंत हृदयाचा ठाव घेतात त्यावेळेला ते बाहेर शेअर केल्याशिवाय चैन पडत नाही असं म्हणतात. जेव्हा आतलं भरून वाहतं त्यावेळेला ते बाहेर पडतं. अशी अवस्था या दूतांची झाली नाही का. प्रभूंनी सांगितलंच, करहू सद्य तेही साधू समाना. तसं प्रभूंच्या दर्शनानंच हे चांगल्या काय म्हणायचं पुण्याईचे दूत त्यांनी ते जणू साधूसारखे झाले. त्यांचं हृदय श्रीराम प्रेमानं भरून गेलं आणि राहावे ना श्रीरामांचं वर्णन केल्याशिवाय. आणि ते बोलू लागल्यानंतर मात्र बिचारे पकडले गेले. त्यांना सुग्रीवाकडे घेऊन येण्यात आलं. आणि आता सुग्रीव म्हणतोय त्यांना, कह सुग्रीव सुनहु सब वानर, अंगभंग करी पठवहु निसिचर, सुनि सुग्रीव बचन कपिधाये, बांधी कटक चहु पास फिराये, बहु प्रकार मारन कपि लागे, दीन पुकारत तदपि न त्यागे, जो हमार हरना साकाना, तेहि कौशलाधीश कैयाना, सुनि लक्ष्मण सब निकट बोलाए, दया लागी हसी तुरत छोड़ाए, रावण कर दीजहु यह पाती, लक्ष्मण बचन बाचुकुल खाती, कहिहु मुखागर मूढ़ सन, मम संदेशु उदार, सीता देई मिलहु नत, आवा कालु तुम्हार. सुग्रीव म्हणाला वानरांना की या राक्षस दूतांची हाडं मोडा आणि त्यांना परत पाठवा. हे ऐकून सर्व वानर धावले. दूतांना बांधून सबंध सैन्यामधून त्यांची धिंड काढली. अनेक तऱ्हेनं सर्व वानर त्यांना मारू लागले. दीनवाणी होऊन ओरडत होते तरी काही वानरांनी त्यांना सोडलं नाही. आणि जेव्हा सहन होईना तेव्हा या रावण दूतांनी ओरडून सांगितलं, जो आमचे नाक कान कापेल त्याला कोसलाधीश श्रीरामांची आण आहे, शपथ आहे श्रीरामांची. हे ऐकलं मात्र लक्ष्मणाला ते ऐकू गेलं. आणि हे ऐकताच सर्व वानरांना लक्ष्मणानं जवळ बोलावलं. त्याला दया आली त्या दूतांना बघून, बरं का, लक्ष्मणाला. आणि त्यानं हसून त्या राक्षसांना लगेच सोडवलं आणि म्हणाला, ही चिठ्ठी द्या रावणाच्या हातात आणि सांगा की हे कुलघातका लक्ष्मणाचा निरोप वाच. बरं का.
काय सुंदर पहा लक्ष्मण. आहा. त्यामुळे रावणाच्या हातात ते द्यायला सांगितलं त्या दूतांना, आणि काय संबोधन केलंय रावणासाठी, कुलघाती, कुलघातका, स्वतःच्या कुलाचा घात करतोयस तू, हे लक्ष्मण सांगतोय रावणाला. आणि मग लक्ष्मण म्हणतोय त्या मूर्ख रावणाला माझा तोंडी निरोप द्या, की सीता मातेला माझ्या परत देऊन श्रीरामांना भेट येऊन, नाहीतर तुझा काळ आलाय असं समज. असा निरोप लक्ष्मणानं त्या दूतांकरवी रावणाला पाठवलाय. आणि हे झाल्यानंतर तुरत नाई लक्ष्मण पदमाथा, चले दूत बरनत गुण गाथा, कहत राम जसु लंका आए, रावण चरण शीस तिन्ह नाए. आपल्याला सोडलं याच्या आनंदात लक्ष्मणाच्या पाया पडले ते दूत, आणि पुन्हा श्रीराम गुणवर्णन करतच त्वरित निघाले. श्रीरामांची कीर्ती गातच ते लंकेत पोचले आणि येऊन रावणाच्या पायांवर मस्तक ठेवलं. बरं का. जेव्हा रावणानं बघितलं तेव्हा म्हणाला, बिहसी दसानन पूछी बता, कहसी न सुख अपनी कुशलाता, पुनि कहू खबरी विभीषण केरी, जाही मृत्यु आई अति नेरी. हसत विचारतो रावण, अरे शुका, त्यातल्या एका दूताचं नाव होतं शुक. बरं का. त्याला विचारतोय की हे शुका, तुझी खुशाली का सांगत नाहीस, आणि ते सांगून विभीषणाची बातमी सांग मला, कारण अत्यंत जवळ मृत्यू येऊन ठेपलाय त्याच्या. असं अभिमानानं रावण म्हणतोय. पुढे म्हणतोय, करत राज लंका सठ त्यागी, होई ही जव कर कीट अभागी, पुनि कहू भालू की सकट काई, कठिन काल प्रेरित चली आई. म्हणतोय लंकेत राज्य करत असताना तो मूर्ख लंका, असली माझी सोन्याची लंका सोडून गेला. आता तो अभागी धान्यातल्या किड्यासारखा मारला जाईल, म्हणजे त्या नर आणि वानरांसोबत तोही मारला जाईल. आणि आता नंतर मला तिथल्या अस्वल आणि वानरांच्या सेनेची स्थितीसुद्धा सांग. त्यांचा काळच आलाय. रावण म्हणतोय की कठीण काळाच्या प्रेरणेनं मरण्यासाठीच ते आलेत सर्वजण इथे. आणि पुढे म्हणतोय, जिन्हके जीवन कर रखवारा, भयवु मृदुल चित सिंधु बिचारा, कहु तपसिन्ह कई बात बहोरी, जिन्हके हृदय त्रास अति मोरी. की भई भेंट के फिर गए, श्रवण सुजसु सुनि मोर, कहसी न रिपुदल तेज बल, बहुत चकित चित तोर. म्हणतोय रावण की त्या अस्वल आणि वानरांच्या जीवनाचा रक्षक जणू कोमल चित्ताचा असा बिचारा समुद्र झालाय. म्हणजे तो समुद्र मध्ये आहे म्हणून ते अजून वाचले, तर जर तो नसता तर आतापर्यंत माझ्या राक्षसांनी त्या सर्व वानरांना आणि अस्वलांना मारून टाकलं असतं, असं रावण म्हणतोय. आणि पुन्हा नंतर त्या दूतांना विचारतोय, मला त्या तपस्व्यांची वार्तासुद्धा सांग. जिन्हके हृदय त्रास अतिमोरी. एवढे मोठे गैरसमज बाळगून आहे पहा रावण. असंच असतं, ज्या वेळेला कुमती हृदयामध्ये वास करत असते त्यावेळेला समजापेक्षा गैरसमजच अधिक असतात. त्यामुळे म्हणतोय रावण की त्या तपस्व्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल खूप भय आहे, त्यांची वार्तासुद्धा मला सांग. त्यांची तुमची भेट तरी झाली की नाही. रावण जगत विदित अभिमानी, त्याची भाषा पहा, की भेट तरी तुझी त्या तपस्व्यांची झाली की नाही, की नुसती कानांनी त्यांची कीर्ती ऐकून आलात.
शत्रुसेनेचं तेज आणि बल किती आहे हे सांगत का नाहीस? किती प्रश्न विचारतोय पहा रावण. म्हणजे ह्या सर्व बोलण्याच्या पाठीमागे हृदयात लपलेलं भय दिसून येतंय. मंदोदरीनं परोपरीनं सांगितलंय आणि आमच्या रामबाण हनुमंतांनी प्रसाद दिलेलाच आहे. त्यामुळे खरं तर हृदयामध्ये भीती आहे, पण अभिमानी असा रावण ते मान्य न करता म्हणतोय, तू सांगत का नाहीस? तुझं चित्त बहुत चकित चित्त तोरा, तू तर मला अत्यंत आश्चर्यचकित असा दिसतोयस. बरं का? अशा रीतीनं प्रभूंच्या गुणांनी ते रावणदूतसुद्धा आकृष्ट झाले आणि आता रावणानं विचारल्यानंतर ते दूत पुन्हा श्रीरामांचा महिमाच रावणाला सांगतायत. आमचे महाराज म्हणतात, जो थोडासा तयार असतो ना त्याच्यावर संत सहवासाचा परिणाम लवकर होतो. तसे हे जे दूत आहेत रावणाचे, त्यातला एक दूत जो शुक म्हटलं, रावणाने त्याला संबोधलं, तो मुनी होता पूर्वायुष्यामध्ये, पूर्वजन्मांमधून, आणि अगस्ती ऋषींच्या शापानं तो राक्षस झाला होता. येईल ते पुढे. पण त्यामुळे त्याची पूर्व सुकृतामुळे बुद्धी तयार होती. त्यामुळे त्वरित परिणाम झाला आणि श्रीरामांनी त्याला आकृष्ट करून घेतलं स्वचरणांकडे. आणि त्यामुळे तो रावणदूत जो राक्षस कुळामध्ये जन्मला आहे, तो सुद्धा त्याचा वृत्तीपालट, ज्याला आपण पॅराडाईम शिफ्ट म्हणतो, तसा झाला आहे पहा. आणि हे होतं, हे व्हावं अशी करुणा भाकावी असं आमचे महाराज सांगतात. संताकडे जाऊन वृत्ती पालटली नाही तर काय मिळवलं? आणि वृत्ती पालटणं म्हणजे काय तर संत सांगतील ते आज्ञापालन करणं म्हणतात महाराज. त्यामुळे या रावण दूतांकरवी सुद्धा आम्हाला तुलसीदासांनी शिकवलं आहे की, महाराजांचं पुन्हा यामध्ये एक वचन आहे की, स्वभाव आमचा कितीही वाईट असू देत जन्मतः, पण तो नामस्मरणानं, सद्गुरू आज्ञापालनानं बदलता येतो हे खचित समजावं. खूप महाराजांची वचनं प्रत्येक स्टेप ऑफ अवर साधना मार्गदर्शन करणारी अशी आहेत. सतत त्या वचनांचं चिंतन मनन करून ते ॲप्लाय करायचा जो प्रयत्न करतो, त्याला निश्चितपणे प्रत्येक स्टेपवर महाराजांचा हात त्यांनी मला धरलेला आहे हे जाणवल्याशिवाय राहत नाही. आणि मग हा जो वृत्ती बदल ह्या रावणदूतांचा झाला आहे, तसा वृत्ती बदल व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. कारण त्या संतांची, सद्गुरूंची शक्ती तेवढी प्रचंड असते. आम्ही आमच्या शक्तीने वृत्ती बदलू शकत नाही, ह्याचा अनुभव आम्हाला आलेला असतो. पण महाराजांच्या शक्तीनं, त्यांनी दिलेल्या नामस्मरणामध्ये ती जी अनुस्यूत ताकद असते, विश्व निर्माण करण्याची ताकद आहे. एका जीवाची वृत्ती नाही बदलता येणार त्याला, पण तेवढा जबर विश्वास हवा आणि त्या विश्वासानं शुद्ध अंतःकरणानं त्यांच्या चरणांची अखंड बसून नामस्मरण घडायला हवं असं संत सांगतात. त्यामुळे असं जो करेल त्याला ह्या रावणदूतांसारखा पॉझिटिव्ह बदल आमच्या अंतरंगामध्ये निश्चित जाणवेल. आणि आता हे दूत रामगुणवर्णन कसं करतात? स्वाभाविकपणेच रावण कसा रागावतो आणि पुढे लक्ष्मणाने जे सांगितलं, करिय मन रोसा, क्रोध धारण करा हृदयामध्ये आणि सुकवून टाका समुद्राला, हे श्रीराम कसं आपल्या धाकट्या भावाचं बोलणं सुद्धा ऐकतात आणि केवढा महत्त्वाचा उपदेशसुद्धा करतात, हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया. सुंदरकांडाच्या अखेरीस आलो आहे आपण. हे सुंदरकांड जसं आपण अनेकदा म्हटलं सर्वांग सुंदर आहे, तसं प्रत्येकच बाबतीत प्रत्येक व्यक्तिरेखेकडून कसं शिकण्यासारखं आहे, काय घेतलं पाहिजे, कसं नसलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी सांगणार आहे. त्यावर चिंतन घडू दे आमचं आणि तुम्ही दिलेल्या नामस्मरणामध्ये स्थैर्य येऊ देत, हीच प्रार्थना सद्गुरुनाथांच्या चरणी करूया. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.